नमस्कार मित्रांनो, मी विके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मतदार यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव स्वतः चेक करू शकता। कोणी जर नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांचं नाव आले की नाही ते तुम्ही चेक करू शकता। एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवर हे पूर्ण चेक करू शकता। व चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोरवर यायचं आहे। प्ले स्टोरवर आल्याच्या नंतर या ठिकाणी वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉल करून घ्या। माझं पहिलंच इन्स्टॉल होतं, मी अपडेट करून घेतो। या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्या, थोडा वेळ लागेल। तुम्ही इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन ओपन करू शकता। ओपन केल्याच्या नंतर एकदम सोपी पद्धत आहे। ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसणार आहे। अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसल्यानंतर या ठिकाणी एकदम वर सर्च तुम्हाला गोल आयकन दिसत आहे राईट साईडला, त्या ठिकाणी तुम्हाला सर्चवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दाखवत आहे। एकदम सुरुवातीला सर्च बाय मोबाईल, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून OTPच्या आधारे पण तुम्ही तुमचं मतदान यादीमध्ये नाव आले की नाही ते तुम्ही चेक करू शकता। या ठिकाणी दुसरं म्हणजे तुम्ही QR कोड स्कॅन करून सुद्धा चेक करू शकता। जर तुमच्याकडं पहिलंच मतदान कार्ड असेल तर त्या मतदानवरला तुम्ही QR कोड स्कॅन करून चेक करू शकता। तिसरं ऑप्शन म्हणजे सर्च बाय डिटेल्स, तुम्ही तुमचे पूर्ण डिटेल्स टाकून तुमचं मतदान कार्ड आले की नाही चेक करू शकता। आणि चौथं म्हणजे ई-पिक नंबर। ई-पिक नंबर म्हणजे हा तुमचा मतदानाचा नंबर असतो, तो तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही टाकून चेक करू शकता। तर या ठिकाणी तिसरं ऑप्शन म्हणजे सर्च बाय डिटेल्स, आपण डिटेल्स टाकून चेक करू शकतो। तुमच्याकडे मोबाईल नंबर वगैरे काही नसेल तरी चालेल। तर या ठिकाणी तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे व तुमचा जिल्हा निवडायचा आहे। या ठिकाणी पूर्ण माहिती एकदम व्यवस्थित वाचून तुम्ही सविस्तर टाकून घ्या। एकदम सोपी पद्धत आहे। या ठिकाणी तर व्यवस्थित तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा व तुमचं मतदारसंघ कोणता आहे, तुमची विधानसभा कोणती आहे ते या ठिकाणी व्यवस्थिशीर निवडून घ्या। ते या ठिकाणी खूप सारे मतदारसंघ दाखवत आहे। या ठिकाणी एक तुम्ही व्यवस्थिशीर निवडून घ्या। निवडल्याच्या नंतर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची पूर्ण माहिती दाखवेल, तुमचा मतदान कार्ड क्रमांक, तुमचं नाव आलं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण डिटेल या ठिकाणी शो होत आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आवडला असेल तर मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या शेतकऱ्याचा आहे, अन्नदाता मायबाप शेतकऱ्याचा आहे, आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची 6,000 आपली 6,000 12,000 जी आहे ती 12,000 सन्मान योजना वर्षाला 15,000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला। आणि त्याचबरोबर MSP वर 20% अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय। त्याचबरोबर तिसरं कलम जे आहे, या राज्यामध्ये कोणी उपाशी झोपणार नाही, प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचं वचन देखील आम्ही या ठिकाणी देतोय। हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणी भुकेला राहता कामा नये ही आमची प्रामाणिक भावना आहे। त्याचबरोबर चौथं जे आहे, वृद्ध पेन्शन धारकांना 1,500 रुपयावरून 2,100 रुपये 2,100 रुपये देण्याचं या ठिकाणी वचन आम्ही देतोय। त्याचबरोबर 5वी जी आहे, हे जसं बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता, ते देखील आम्ही त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करतोय बांधवांनो आणि भगिनींनो। त्याचबरोबर 6वं एक आमचं कलम आहे ते 25 लाख रोजगार निर्मिती। विरोधक म्हणतात नोकऱ्या, बेकारी, अरे सरकारने आपल्या
10 लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणारं देशातलं पहिलं राज्य आहे आपलं. आणि त्यामध्ये 25 लाख रोजगार निर्मिती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये महिन्याला विद्या वेतन म्हणजे स्टायपंड देण्याचा देखील निर्णय आपण घेतोय. त्याचबरोबर 7वं कलम आहे, 45,000 गावात पांदन रस्ते बांधणार. म्हणजे शहराचा विकास होत असताना गावाचाही विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. तर त्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात पांदन रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतोय. 8वं कलम आहे, अंगणवाडी आणि आशा सेविकांना रुपये 15,000 आणि सुरक्षा कवच देण्याचा आपण निर्णय घेतलाय. त्यांना विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय आणि महिन्याला 15,000 रुपये वेतन ते काढलं आहे. त्याचबरोबर 90 आहे, हे सर्वसामान्यांसाठी, मग अगदी गरिबापासून मध्यमवर्गीयापासून सगळ्यांनाच हे लाभदायक होईल. वीज बिलामध्ये 30% कपात करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतोय. यामध्ये सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचा निर्णय आपण घेतलाय. आता मगाशी अजितदादांनी सांगितलं, शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देण्याचा निर्णय आपण घेतलाय. त्यासाठी या बिलाचं देखील शेतकऱ्यांना आपण अगोदरच 7.5 HP पंप चालवणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलाय. 0000 बिल आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करतो. आणि त्याचबरोबर 10वं जे आहे, सरकार आपल्या स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 2029 हे 100 दिवसाच्या आत सादर करण्याचं देखील या ठिकाणी वचन आपल्या या 10 कलमी कार्यक्रमामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, हे फक्त ट्रेलर आहे. सविस्तर वचननामा आपला लवकरच आपल्या समोर येईल. परंतु हे जे करण्याचं धाडस आपल्या सरकारने दाखवलंय, कारण हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्य गोरगरिबांचं हे सरकार आहे. आणि या गोरगरिबांच्या सरकारमध्ये लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना, मुलींचं मोफत शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील ज्यांना व्हायचं आहे त्यांना देखील पूर्ण मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतला. आज लेख लाडकी लखपती योजना आपण घेतली. आज अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले. लेख लाडकी लखपती योजना, मुलीचा जन्म झाला 5,000, मुलगी पहिलीत गेली 6,000, मुलगी 5वीत गेली 7,000, मुलगी 11वीत गेली 8,000 आणि त्या मुलीचं 18 वर्ष झाल्यावर 1 लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा होणार. हे सरकारचं काम आहे. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. तर खूप लोकांची चर्चा होती की पैसे वसूल होणार आहेत का, कारण या वेबसाईटवरती नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे. तर याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या वेबसाईटमध्ये 2 ऑप्शन ॲड झालेले आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे संजय गांधी योजना. तर या योजनेअंतर्गत ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांचे पैसे परत करावं लागणार का. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्हाला कधी पैसे किती पडले, कोणत्या तारखेला, कोणत्या अकाउंटमध्ये पडले. कारण खूप महिलांना माहीतसुद्धा नव्हतं की पैसे कोणत्या अकाउंटमध्ये पडले आणि अजूनपर्यंत त्यांना भेटलेसुद्धा नाही. तर हे सगळं आपल्याला चेक करता येणार आहे. तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटमध्ये यायचे आहे. ही लिंक मी तुम्हाला खाली दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटचं नाव आहे. इथं आल्यानंतर अर्जदार लॉग इनवर क्लिक करून या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर लक्षात असू द्या, तुम्ही त्यावेळेस जे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकला होता या ठिकाणी चेक करा. आणि ॲपवर पण हीच पद्धत आहे. OTP टाकून तुम्ही ॲपवर लॉग इन करू शकता. लॉग इन केल्याच्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मी मराठी भाषा करून घेतो. या ठिकाणी केलेले अर्ज या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ते या ठिकाणी ज्यांना या ठिकाणी ऑप्शन आहेत बघा, सुरुवातीला नेम, ॲप्लिकेशन नंबर, फोटो, ॲप्लिकेशन स्टेटस, संजय गांधी हा ऑप्शन ॲड झालेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही खाली चेक करता. संजय गांधीमध्ये ज्यांना नो 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 असं आलेलं आहे रेडमध्ये, तर त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर ज्यांच्या नावापुढे येस आलेलं आहे अशांना संजय गांधी योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत. तर हे पैसे तुम्हाला कालांतराने जर नवीन GR आला तर हे परत करावं लागणार आहे. तर यामध्ये हा ऑप्शन ॲड झालेला आहे. तर खूप जण विचारत होते, कमेंट करत होते. तर हा ऑप्शन आहे. तर यामध्ये आता राईट साईडला अजून एक ऑप्शन ॲड झालेला आहे.
पैशाचं या ठिकाणी पैशाचं चिन्ह दाखवत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवेल की पैसे कधी पडलेले आहेत, किती तारखेला पडलेले आहेत, कोणत्या बँक खात्यामध्ये पडलेले आहेत. बँक अकाउंट नंबरसुद्धा दाखवणार आहे. तेव्हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पूर्ण नाव दाखवत आहे महिलेचं व पैसे किती पडलेले आहेत आतापर्यंत 4,500 दाखवत आहे. या ठिकाणी तुमचं बँकेचं नाव आणि या ठिकाणी अकाउंट नंबर, कोणत्या तारखेला किती अमाऊंट पडलेला आहे ते पण या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे. तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. तर पैसे वसुलीसाठी जर नवीन GR आला तर आम्ही लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच रब्बी पीक विमा योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे. यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा असे पीक समाविष्ट आहेत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, कारण तुम्हाला लक्षात येणार आहे की फॉर्म कसा भरायचा आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, या लिंकवर यायचं आहे वेबसाईटवर. प्रधानमंत्री फसल विमा योजना ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तर या ठिकाणी आल्याच्यानंतर सुरुवातीला एक ऑप्शन आहे बघा, फार्मर कॉर्नर. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अनेक खूप सारे ऑप्शन आहेत. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. फार्मर लॉग इन, या ठिकाणून तुम्ही रजिस्ट्रेशन करून लॉग इन करू शकता. व तसंच CSC लॉग इनवरून सुद्धा हा सेम फॉर्म भरला जातो. दोन्हीकडे एकच पद्धत आहे. तर आपण CSC लॉग इनवर भरू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा, कुठे स्किप करू नका. या ठिकाणी तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून घ्या. टाकून घेतल्याच्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करा. तर या ठिकाणी असा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी स्टेट, तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, राज्य. व 3 नंबरला आहे रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना. क्लिक करून सबमिट करा. या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म 1 नंबरलाच ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला पूर्ण बँकेची डिटेल भरायची आहे. या ठिकाणी IFSC कोड असला तर IFSC कोड यस करून या ठिकाणी IFSC कोड टाका. तुमचा अकाउंट नंबर टाका. अकाउंट नंबर या ठिकाणी 2 वेळेस टाकायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर चुकू देऊ नका मित्रांनो, व्यवस्थित टाकून घ्या. टाकल्यानंतर चेक बँक डिटेल्सवर क्लिक करा. तर या ठिकाणी तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला असेल त्याच व्यक्तीच्या नावाने, तर या ठिकाणी ऑलरेडी त्यांची पूर्ण माहिती येणार आहे. तर नेम ॲज पर पासबुक, तशाला तसं नाव टाकायचं आहे. पासबुकवर जसं आहे तसं. व आधार नंबर सगळा चेक करून घ्या व्यवस्थित. आधार नंबर टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जर तुमचं नाव टाकताना जर चुकलं तर हा फॉर्म तुमचा सबमिट होणार नाही किंवा आधार नंबर व्हेरीफाय होणार नाही. आता अशा प्रकारे व्हेरीफाय झालेला असला पाहिजे, ग्रीनमध्ये राईट आलं पाहिजे. तर या ठिकाणी रिलेशन टाईपमध्ये सन ऑफ, वाईफ ऑफ, डॉटर ऑफ काय जे काय असेल ते तुम्ही लिहून घ्या. मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचं वय किती आहे टाकायचं आहे. फार्मर कॅटेगरी, ओनर आहात का, रेंटेड आहात का, जे काय असेल ते. आणि या ठिकाणी तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे खाली. पूर्ण ॲड्रेस व्यवस्थितशीर टाकून घ्या आणि सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर हा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे. जे रिन्युअल कर निवडायचं आहे तुमचं मंडळ, पुन्हा ग्रामपंचायत आणि गाव. या ठिकाणी निवडल्याच्यानंतर आता आपल्याला क्रॉप निवडायचा आहे. तुम्हाला कशाचा, गव्हाचा विमा भरायचा आहे का, ज्वारीचा भरायचा आहे का, हरभऱ्याचा भरायचा आहे, ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पेरणीची तारीख टाकायची आहे, लागवड दिनांक.
आणि या ठिकाणी सर्वे नंबर तुमचा तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी गट नंबर व्यवस्थितशीर बघून टाका आणि खाता क्रमांक म्हणजे तुमचा होल्डिंगचा नंबर आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. व्हेरीफाय केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव, तुमची जमीन पूर्ण दाखवणार आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करा आणि ॲडवर क्लिक केल्याच्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला. खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पासबुक JPG PNG अँड PDF तुम्ही अपलोड करू शकता 500 KB आतमध्ये. आणि या ठिकाणी तुमचं लँड रेकॉर्ड म्हणजे 7/12 किंवा होल्डिंग जे तुमच्याकडे असेल ते या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून अपलोड करू शकता. आणि या ठिकाणी सोविंग सर्टिफिकेट म्हणजे पीक पेरा तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. तर पीक पेरा हा कशा प्रकारे असतो हा तुम्हाला मी दाखवतो. तुमचं 7/12 इथे अपलोड झालेलं तर या ठिकाणी अपलोडचं बटन समोरचं दाबल्याच्यानंतर तुम्हाला ग्रीन कलरमध्ये राईट दिसणार आहे. सोईंग सर्टिफिकेट म्हणजे या ठिकाणी पीक पेरा फॉर्म तुम्ही पहा. अशा प्रकारे पीक पेरा असतो. पीक पेरा स्वयं घोषणापत्र. तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे, राहणार गाव, तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुमची जमीन कोण्या गावामध्ये आहे त्या ठिकाणचा पत्ता, तर एकाच गावामध्ये असले ते टाका. या ठिकाणी तुमचं क्षेत्र हेक्टरमध्ये टाकायचं आहे. तर सुरुवातीला गट नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी खाते क्रमांक, होल्डिंगचा नंबर, पिकाचे नाव टाकायचे आहे आणि पिकाचे नाव टाकल्यानंतर लागवडीचा दिनांक टाकायचा आहे. लागवडी दिनांक टाकल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्षेत्र टाकायचं आहे. आरमध्ये आहे का हेक्टरमध्ये असेल तर हेक्टरमध्ये टाकून घ्या. आणि खाली तुम्हाला तुमचा दिनांक टाकायचा आहे आजचा आणि या ठिकाणी शेतकऱ्याची सही किंवा अंगठा करायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला व्यवस्थित भरून अपलोड करायचं आहे. आणि या ठिकाणी अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला आता एक सामायिक क्षेत्रासाठी, सामायिक क्षेत्र असेल तर त्यांच्यासाठी एक प्रमाणपत्र आहे ते या ठिकाणी तुम्हाला भरून अपलोड करायचं आहे. या ठिकाणी बघा सामायिक क्षेत्र, वरी पूर्ण नाव टाकायचं आहे. ज्यांच्या नावाने विमा भरायचा आहे त्यांचं गाव, जिल्हा, गट नंबर आणि सामायिकमध्ये जे दुसरे नाव आहेत ते पूर्ण नाव खाली टाकून त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत. व्यवस्थितशीरपणे हा फॉर्म तुम्ही भरू शकता घरी मोबाईलवर. आणि सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण एकदा फॉर्म चेक करून घ्या. एक वेळेस एडिट करायचं ऑप्शन येते. या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थितशीर फॉर्म आहे का घ्या आणि प्रोसीडवर क्लिक करा. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आता पेमेंट करायचं आहे ₹1. या ठिकाणी पेमेंटसाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, QR, UPI पूर्ण ऑप्शन आहेत. आपण या ठिकाणी QRने पेमेंट करणार आहोत. तर या ठिकाणी मेक पेमेंट RS ₹1वर क्लिक करायचं आहे. तुम्हाला प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा बारकोड तुम्हाला शो होणार आहे. या ठिकाणी त्या लाल पट्टीवर दाबा, बारकोड शो होऊन जाईल. आणि Paytm, Google Pay, फोनपे कोणत्याही प्रकारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. आणि पेमेंट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची विम्याची पावती येणार आहे. ही पावती तुम्हाला प्रिंट काढून व्यवस्थित ठेवायची आहे, कारण नंतर आपल्याला क्लेमला वगैरे कामाला येते. तर अशा प्रकारे तुमची पावती तुम्हाला येणार आहे. एक हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो. आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलला नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ₹1 पीक विमा भरता येणार आहे का नाही, आणि याबद्दलची पीक विम्याबद्दलची संपूर्ण माहिती व रब्बी हंगामातील पीक विमा अर्ज भरण्यासाठी कधी सुरुवात होणार आहे, पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशभरामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना राबवली जात आहे. आणि याच योजनेच्या अधीन राहून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये सर्वसामायिक पीक विमा योजना राबवली जात आहे. याच अंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत.
मात्र हे अर्ज भरत असताना शेतकऱ्यांना 1 रुपयात अर्ज भरता येणार आहे का? हा खूप मोठ्या प्रमाणात पडलेला प्रश्न होता शेतकऱ्यांसाठी. आणि याच अंतर्गत खरीप हंगाम 2024मध्ये 1,65,00,000 शेतकऱ्यांच्या माध्यमातून यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. तर मागच्या रब्बी हंगामामध्ये ते 1,65,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता 1 रुपयामध्ये. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आता रब्बी हंगाम 2024ची नोंदणी सुरू होणार आहे. साधारण 1 नोव्हेंबरला हे अर्ज सुरू होतील. यामध्ये ज्वारीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्याचप्रमाणे हरभरा असेल, गहू बागायती असेल, याच्यासाठी 15 डिसेंबर 2024पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. आणि उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूगकरिता रब्बी हंगाम 2024करिता 31 मार्च 2025पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. आणि या हंगामाकरिता शेतकऱ्यांना 1 रुपयात आपला सहभाग नोंदवता येणार आहे. म्हणजेच आपला पीक विमा 1 रुपयामध्ये भरता येणार आहे. तर मित्रांनो, यासाठी अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. पूर्ण फॉर्म कसा भरायचा ते पण तुम्ही आपल्या चॅनलवर पाहणार आहात. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सर्वात अगोदर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हे अर्ज सुरू झाल्यानंतर जे काही फॉर्म भरण्यासाठी पीकपेरा फॉर्म, सामायिक क्षेत्रासाठीचा फॉर्म, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिले जातील. तर धन्यवाद मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती होती. आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम वाटप सुरू झाली आहे पीक विमा, ते आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच नवनवीन माहिती तुम्हाला भेटत राहणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2024मध्ये जे ओला दुष्काळ झाला होता त्याचे रँडम सर्वे ज्या ज्या ठिकाणचे झाले होते त्या ठिकाणी आदेश काढलेले होते की परिपत्रक काढलेले होते की दिवाळीच्या अगोदर 25% अग्रिम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तर अजूनपर्यंत कुठल्याही जिल्ह्यामध्ये पैसे पडलेले नाहीत. तर ज्या ज्या ठिकाणचे रँडम सर्वे झाले होते अशा जिल्ह्यामध्ये 30 ऑक्टोंबरपर्यंत पैसे खात्यामध्ये पडणं अपेक्षित होतं, तरी पण अजून पण पैसे नाही पडले. तर एका जिल्ह्यामध्ये हे 25% अग्रिम पडणे सुरू झाले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 25% पीक विमा वाटप सुरू झाले आहे. तर नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये अजून पडण्यासाठी सुरुवात झाली नाही. काही ठिकाणचे जे सर्वे आहेत ते राहिलेले असल्यामुळे दिवाळीच्या नंतर पैसे पडण्यास सुरुवात होईल. तर हा महत्त्वपूर्ण माहिती होती. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत अतिवृष्टी दुष्काळ EKYC कशी करायची आहे. तर मित्रांनो, दुष्काळाच्या याद्या ह्या सध्या परभणी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आलेल्या आहेत. तसेच आमच्या गावात पण यादी आलेली आहे. तर EKYC कशा प्रकारे करायची आहे ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पहा व तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला वेबसाईटवर यायचे आहे. ही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपलेसरकार.gov.in या वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी लेफ्ट साईडला खाली स्क्रोल करायचं. आधार प्रमाणीकरणामधील नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्याचे नुकसान या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा विजिट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. विजिट नंबर टाकायचा आहे. जी तलाट्याने लिस्ट पाठवलेली आहे ती लिस्ट तुम्हाला तुमचं नाव अगोदर चेक करायचं आहे. ती या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव पाहून घ्या.
लिस्ट आली नसेल तर तुमच्या तलाठी कार्यालयाशी तुम्ही संपर्क करा आणि तलाट्याकडून लिस्ट घ्या. सध्या तर परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच गावांच्या याद्या आलेल्या आहेत. तर राहिल्या असतील तर तलाट्यांना विचारा कधी येणार आहे का नाही, हे सविस्तर माहिती घ्या. लिस्ट आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा तो जो नंबर आहे 2425 हा याला विजिट नंबर असे म्हणतात. तर हा नंबर तुम्हाला घ्यायचा आहे, कॉपी करून घ्या. कॉपी करून घेऊन तुम्हाला त्या वेबसाईटवर जायचं आहे. ती या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव दाखवत आहे. शेतकऱ्यांचे पूर्ण नाव, तुमचा जो विजिट नंबर आहे ते, व या ठिकाणी तुमचा गट नंबर, पूर्ण गट आहेत ते गट नंबर दाखवत आहे. तर तुमचं पूर्ण क्षेत्रापैकी किती क्षेत्र घेतलेलं आहे दुष्काळासाठी ते पण या ठिकाणी दाखवत आहे. पूर्ण माहिती चेक करून घ्या. काही चुकलं असेल तर तुमच्या तलाट्यांशी संपर्क करा. या ठिकाणी सगळं बरोबर असेल तर नो अग्रीमेंट्स हे सिलेक्ट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर चूक असेल, अकाउंट नंबर, IFSC कोड वगैरे, तर खाली ते ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. खाली आल्याच्यानंतर टर्म अँड कंडिशन अपडेट करायचं आहे. या ठिकाणी बायोमॅट्रिकवर क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट डिव्हाइस, तुम्हाला तुमची डिव्हाइस सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला OTPचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही OTPहून सुद्धा करू शकता. OTP जात असेल तर सरासरी OTPची साईट ही चालत नाही त्याच्यामुळे तुम्हाला थोडी प्रॉब्लेम येईल. तर थोडा साईटचा प्रॉब्लेम आहे. टाकल्याच्यानंतर मग तुम्हाला व्हॅलिडेट द UID तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा कॅप्चर करून घ्यायचा आहे. कॅप्चर झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं थोडा वेळ लोड घेईल. तुमची KYC सक्सेसफुली झाली आहे आणि अशी पावती येईल. ही पावती काढून तुम्हाला कस्टमरला देऊ शकता. अजून नंतर जर तुम्हाला पावती पाहिजे असेल तर या ठिकाणी तोच नंबर टाका आणि या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे म्हणून दाखवेल तुम्हाला. तर खाली स्क्रोल करायचं आहे, प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमची पावती दाखवेल, तुम्ही कस्टमरला देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्र. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तुमचा उमेदवार कोण. उमेदवाराची संपूर्ण माहिती ऑनलाईन चेक करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलवर. तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मंडळातला कोणताही उमेदवार कोणकोणे फॉर्म भरले आहेत नवीन, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज भेटणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. हे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या लिंकवर आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्याच्यानंतर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी 2 नंबरला पॉलिटिकल कॅन्डिडेट्सवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा. बाकीचे खूप सारे ऑप्शन आहेत पण ते क्लिक होत नाहीत अजून. तर या ठिकाणी ॲफिडेविट पोर्टलवर क्लिक करायचं आहे. ॲफिडेविट पोर्टलवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट दिसेल, affidavit.eci वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी टोटल उमेदवार 1570. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळी उमेदवाराची यादी या ठिकाणी दाखवत आहे. तर तुम्हाला एखाद्या मंडळामध्ये पाहायचं आहे
तर त्या ठिकाणी कोण फॉर्म भरलेत, किती फॉर्म भरलेत, तर हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र, आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही मंडळ आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आणि फिल्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. फिल्टर या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी मी गंगाखेड निवडलं होतं, तर या ठिकाणी 2 दाखवत आहे. आतापर्यंत 2च फॉर्म भरलेले आहेत. या ठिकाणी जसे जसे दिवस होत जातील त्या या ठिकाणी संख्या वाढणार आहे. जर तुम्हाला ज्या मंडळाचं पाहिजे आहे तर ते मंडळाचं तुम्ही या ठिकाणी नाव टाकून पाहू शकता. आता या ठिकाणी मी तुम्हाला दुसरं टाकून दाखवतो कुठलं तरी. या ठिकाणी पूर्ण जे आहेत महाराष्ट्रामध्ये तर 1570 जणांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत उमेदवारीसाठी. ते या ठिकाणी मी डबल एकदा तुम्हाला मंडळ निवडून दाखवतो. तर या ठिकाणी मी गंगाखेड हे निवडले आहे. तर या ठिकाणी फक्त 2 नाव दाखवत आहे. तुम्हाला पण असं तर या ठिकाणी तुम्हाला अशा कुठल्याही मंडळातल्या उमेदवार तुम्ही पाहू शकता कोणी अर्ज भरला. तर या ठिकाणी व्ह्यूवर क्लिक केल्याच्यानंतर राईट साईडला या ठिकाणी उमेदवाराची पूर्ण माहिती दाखवणार आहे. पूर्ण ॲड्रेस कोण्या ठिकाणचा आहे, कोण्या ठिकाणी रहिवासी आहे, या ठिकाणी पूर्ण. आणि या ठिकाणी जर तुम्हाला त्यांचं ॲफिडेविट पाहायचं असेल तर या ठिकाणी वर डाउनलोड राईट साईडला ॲफिडेविट म्हणून आहे. या ठिकाणी तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठिकाणी डाउनलोड होत आहे. तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मंडळाचे तुम्ही या ठिकाणी उमेदवाराची पूर्ण माहिती पाहू शकता. त्या ठिकाणी ॲफिडेविट डाउनलोड झालेलं आहे. तुम्हाला ओपन करून दाखवतो. या ठिकाणी पूर्ण माहिती येणार आहे. त्यावर कोणती क्रिमिनल केस वगैरे असेल तर या ठिकाणी पूर्ण दाखवणार आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरी बसून कुठल्याही उमेदवाराची पाहू शकता. तर हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगारांना म्हणजेच लेबर कार्ड धारकांना मोठी खुशखबरी आहे. दिवाळीसाठी एक बोनस दिलं जाणार आहे. प्रत्येकी 5,000 रुपये. यालाच सहानुग्रह अनुदान असे म्हणले आहे. चला तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. चला तर आपले बांधकाम कामगार मंत्री काय म्हणतात ते आपण. आणि ह्या महामंडळाच्या स्थापनातून बऱ्याच दिवसाच्या लोकांच्या मागण्या ह्या पुऱ्या झाल्या. त्याच्यामध्ये आनंद उत्सव आपल्याला दिसून येतो. निश्चितच दुसरा एक निर्णय आम्ही केला की माझे जे कामगार आहेत ते कामगारांसाठी आम्ही काल डिस्कस केलं की कामगारांसाठी जो हातावर पोट करतो, जो रोजचं कमवतो, रोजचं खात होतो, पण आज दिवाळी दसरा असे मोठे सण यायला लागले. त्यामुळे त्याचं काय करायचं, त्यासाठी आपल्याला काय ते करता येईल का, हा चर्चेचा भाग घेतला आम्ही. आणि सानुग्रह अनुदान म्हणून, सानुग्रह अनुदान हा शब्द महत्त्वाचा आहे. सानुग्रह अनुदान म्हणून त्यांना प्रत्येक नोंदणी कामगाराला, नोंदणी जिवंत असलेल्या कामगाराला आम्ही प्रत्येकी 5,000 रुपये आम्ही त्यांना सामुग्रह अनुदान म्हणून त्यांना आम्ही वर्ग करतो आहोत. त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. आज ना उद्या ते पैसे अकाउंटला द्यायला चालू होतील. पण माझी एक विनंती आहे, ज्या कामगारांचं अकाउंट नंबर नसेल त्यांनी आपल्या जवळच्या शेतूमध्ये जाऊन ताबडतोब, आता प्रत्येक तालुक्याला आम्ही नोंदणी शेतू आणि हे कामगारांच्या शेतू आम्ही उभा केलेले आहेत. त्या शेतू. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना. म्हणजे लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार आहेत की नाही, काय सत्य आणि काय खोटं आहे ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, शासनाकडून अद्याप असा कोणताही जिहार किंवा अशी माहिती अशी कोणत्या ठिकाणी त्यांनी दिलेली नाही की महिलांसाठी मोबाईल गिफ्ट देण्यात येईल म्हणून. तर अशा अफवांना तुम्ही बळी पडू नका, कारण याच्यामध्ये काय होतं,
अशी अफवा निघाल्याच्यानंतर कोणी एखादं फेक ॲप्लिकेशन काढून फ्रॉड करण्याची शक्यता असते. अशी जर एखादं ॲप्लिकेशन आलं तर या मोबाईल भेटणार आहे म्हणून खूप जणं अर्ज करण्यासाठी आपले डॉक्युमेंट अपलोड करतात. आता अद्यापही अशी कोणती योजना निघाली नाही. तुम्ही त्या योजनेसाठी बळी पडू नका. 2-4 दिवसापूर्वीच एक PM किसान च्या नावाने एक ॲप्लिकेशन व्हॉट्सअपला व्हायरल होत होतं. त्या ॲप्लिकेशनमुळे खूप जणांचे बँक अकाउंट हॅक झाल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. तर अद्याप तर असं शासनाकडून अजून कोणतीही योजना मोबाईलसाठी महिलांसाठी निघालेली नाही. तर कोणत्याच्याला तुम्ही बळी पडू नका. जर काही निघालीच तर आम्ही आपल्या चॅनलवर लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगू. तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना पाठवा, कारण सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. एक मिनिट मित्रांनो, अजून एक सांगायचं म्हणजे तर एका विधानसभामधल्या आमदारांनी ही घोषणा केली होती, तिथल्याच भागासाठी महिलांना साडी, पैठणी किंवा मोबाईल अशा वस्तू भेट करण्याची त्यांची चर्चा चालू होती. तर तीच चर्चा सगळी महाराष्ट्रभर पसरल्याने हा गोंधळ झालेला आहे. त्या अद्याप तर काही कोणती योजना अशी जर सुरू झालीच तर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळू. आणि चॅनलवर सबस्क्राईबर नसतील तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण या बातम्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आत्तापर्यंत विदर्भामध्ये पेंडिंगचा हिशोब असायचा. किती लोकांनी कनेक्शन मागितलं, किती लोकांना मिळालं. खूप लोकांना आपण दिलं, पण ती यादी वाढतच होती. आम्ही निर्णय केला आणि योजना आणली. आता सौर कृषी पंपाची योजना आहे, ज्याच्यामध्ये मागेल त्याला कृषी पंप, तुम्ही मागेल त्याला कृषी पंप, तुम्ही फक्त या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा जर शेतकरी असेल तर 5% पैसे भरायचे आहेत आणि बाकी इतर शेतकऱ्यांनी केवळ 10% पैसे भरायचे आहेत. तुमचे 90% पैसे आम्ही भरणार आहोत आणि तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय चांगला पंप हा आम्ही लावून देणार आहोत. सौर कृषी पंप, कुठली रांग नाही, कुठली यादी नाही, जो मागेल त्याला मिळणार आहे. कुठली रांग नाही, कुठली यादी नाही, जो मागेल त्याला मिळणार आहे. पुढचे 25 वर्ष हा पंप तुमचा चालणार आहे. 5 वर्षापर्यंतची याची सगळी गॅरंटी ही आमची आहे. 5 वर्ष या पंपाला काही झालं तरी 1 पैसा तुम्हाला खर्च येणार नाही. आम्ही त्या पंपाला सुधारू आणि एवढंच नाही, त्याचा विमा पण आम्ही केलाय. चुकून काही तुटफूट झाली, काही चोरी झाली तर विम्याचे पैसे मिळून त्याचं रिप्लेसमेंट देखील तुमचं आम्ही करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी हा सौर कृषी पंप 7 लाख पंप आपण आता रेडी ठेवले आहेत. 7 लाख पंप आपण आता रेडी ठेवले आहेत. आमच्याकडे शेतकऱ्यांची एकूण मागणी 2 लाख आहे. आता 7 लाख पंप आहे. ज्याला पाहिजे त्याला पंप देऊ. गेल्या 6 महिन्यामध्ये 60,000 पंप आम्ही लावून टाकलेले आहेत. अत्यंत वेगानं हे काम आपलं चाललेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही तर 5 वर्षाकरता तुमचं विजेचं बिल रद्दच केलंय, पण ही तर योजना अशी आहे 25 वर्षाकरता तुमचं विजेचं बिल या योजनेमध्ये परमनंट रद्द होणार आहे. अशा प्रकारची योजना आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण आणली आहे. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, अतिवृष्टी भरपाई 2024 तर या संदर्भात एक सरकारने GR काढलेला आहे 4 ऑगस्ट 2024 रोजी. तर या GRमध्ये 7 जिल्ह्यातील शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्याच्यासाठी 997 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर हे कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर अतिवृष्टी पूरग्रस्तामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. तर सरकारने 4 ऑगस्ट 2024 रोजी एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे. जून, जुलै, ऑगस्ट विविध शेतकऱ्यांना मदतीचं नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत वेळोवेळी GR काढून मंजुरी देण्यात आलेली होती. तर शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असल्यामुळे सरकारने 997 कोटी निधी मंजूर केलेला आहे.
तर या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात किती निधी मंजूर केलेला आहे ते आपण पाहणार आहोत. तर हा GR जो आहे हा 4 ऑगस्ट 2024 रोजी काढण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील. तर या ठिकाणी जिल्हा तर रायगड जिल्ह्यामध्ये बाधित क्षेत्र हेक्टर आहेत 55.23. तर या ठिकाणी याच्या पुढे निधी दिलेला आहे 4.75. तर अशा ठिकाणी खूप सारे जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, बीड, लातूर, परभणी आणि लातूर. तर या 7 जिल्ह्याचा मिळून निधी 997 कोटी हा शासनाने मंजूर केलेला आहे. तर हा निधी लवकरात लवकर आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. व या ठिकाणी काही राहिलेले जिल्हे आहेत आपल्याकडे हिंगोली, नांदेड, धाराशिव. यांचा जे सर्वे आहे हा थोडा उशिरा झाले असल्यामुळे यांचा पण GR लवकर येणार आहे आणि यांना पण निधी मंजूर होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, रब्बी बियाणे अनुदान योजना म्हणजेच MHA-DBT या पोर्टलवर आपण 100% अनुदानावर हरभरा, गहू, मोहरी असे अनेक बियाणे आपण रब्बी हंगामाकरता आपल्याला मिळणार आहेत. तर यांच्यासाठी कसा अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला MHADBT.gov.in या पोर्टलवर यायचं आहे. ही लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही अगोदर नोंदणी केली नसेल तरी या राईट साईडला वर नवीन अर्जदार नोंदणी या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. व रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुमचा जो काही ID पासवर्ड आहे, युजर नेम अँड पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करू शकता. नाहीतर या ठिकाणी आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकून OTP पाठवायचा आहे. तर या ठिकाणी OTP सक्सेसफुल सेंड झालेला आहे आणि या ठिकाणी OTP एंटर करून घ्यायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका, तरच तुम्हाला अर्ज कसा करायचा ते समजेल. या ठिकाणी OTP टाकून OTP तपासा या बटनावर क्लिक करून घ्या. याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं पेज लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर वरच्या कोपऱ्यात तुम्हाला तुमचं नाव दाखवत आहे आणि या ठिकाणी जर तुमचा पहिला पासवर्ड वगैरे बदलायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही OTP थ्रू बदलू शकता. तर आपल्याला या ठिकाणी मुख्य पृष्ठ या बटनावर क्लिक करायचं आहे. सध्या साईटवर खूप जास्त लोड असल्यामुळे साईट स्लो चालत आहे. मुख्य पृष्ठ या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा इंटरफेस दिसणार आहे. तर या ठिकाणी अर्ज करा या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असे 3-4 ऑप्शन दाखवणार आहे. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, फलोत्पादन, बी बियाणे, औषधं व खते या 3 नंबरच्या ऑप्शनला बाबी निवडा या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस येणार आहे. तर या ठिकाणी तुमचा तालुका, गाव, सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर हा ऑटोमॅटिक घेतला जाईल. या ठिकाणी बाब निवडायच्या ठिकाणी बियाणे आणि पीक निवडायच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला पीक निवडायचं आहे. या ठिकाणी अनेक पीक आहेत, गहू, हरभरा, ज्वारी, ज्वारी नाही, जवस वगैरे. या ठिकाणी हरभरा निवडत आहे मी. अनुदान हवे असलेली बाब. आता या ठिकाणी प्रमाणित बियाण्याचे वितरण आणि या ठिकाणी उच्च उत्पादकक्षम बियाणे हा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला वाण निवडायचं आहे. तुम्हाला जर जुने वाण पाहिजे असले तर जुने निवडा,
कोणाला नवीन पाहिजे असेल तर नवीन निवडू शकता. जुने या ठिकाणी जुन्या वाहनामध्ये खूप प्रकार आहेत. या ठिकाणी एक निवडून घ्या आणि तुम्हाला किती क्षेत्रासाठी पाहिजे ते पण या ठिकाणी निवडून घ्या. 1 एकर 2 एकर जे असेल ते निवडून घ्या आणि निवडल्याच्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे असेल तर अजून घटक तुम्ही निवडू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. यस केल्याच्यानंतर खाली मेनूवर जा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अजून आपला पूर्णपणे अर्ज सबमिट झालेला नाही, तरी व्यवस्थिशीर पूर्ण अर्ज तुम्ही या ठिकाणी पहा. तर या ठिकाणी मेनूवर जा या बटनावर क्लिक करा. जर तुम्हाला दुसरा घटक निवडायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अजून दुसरे घटक पण निवडू शकता. एकदम सोप्या पद्धतीने आहे मित्रांनो, काही गडबड काही करू नका. आता या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस येणार आहे. अर्ज सादर करा यावर निळ्या ठिकाणी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट केली जाईल. या ठिकाणी आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करावायचा असल्यास मेनूवर जा या बटनावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा. जर तुम्हाला अजून काही अर्ज निवडायचे असेल, काही बाबी निवडायचे असतील तर तुम्ही निवडू शकता. तर तुम्हाला या ठिकाणी पहा या बटनावर क्लिक करायचं आहे. पहा या बटनावर क्लिक करा. थोडा वेळ थांबा कारण साईट खूप स्लो चालत आहे. या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे. आता समजा तुम्ही या ठिकाणी 4 बाबी निवडलेल्या आहेत. जे तुम्हाला वाटते या मला जी सुरुवातीला पाहिजे तर या ठिकाणी आपण बियाणे निवडत हे सगळ्यात आधी लागवतं त्या बियाणाला तुम्ही प्राधान्य क्रमांक 1 द्यायचा आहे. असे या ठिकाणी प्राधान्य क्रमांक द्यायचे आहेत 2, 3 आणि या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे. आता 2024मध्ये जर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरलेला नसेल, पेमेंट केलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला 23 रुपयाचे एक पेमेंट करावं लागणार आहे. जर तुम्ही याच्या अगोदर या पोर्टलवर अर्ज भरला असेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. तर पेमेंट केलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला पेमेंटच्या पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. तिथून तुम्ही पेमेंट करू शकता. नाहीतर या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्या तुमचा अर्ज सादर होईल. 23 रुपये 60 पैसे पेमेंट करावं लागेल. आणि जर आपण यापूर्वीच अर्ज करून पेमेंट केला असेल तर डायरेक्टली अर्ज सबमिट झालेला आहे. अर्ज आपल्याला आपण मी अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत दाखवला जाणार आहे. झाला आहे. तर तुम्हाला अर्ज पाहिजे असेल तर मी अर्ज केल्या बाबी या ठिकाणी सक्सेसफुली सादर झालेला. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी शासनाने KYC करण्यासाठी सांगितले आहे. तर KYC कशाप्रकारे करायची आहे आपण समोर पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझर यायचं आहे मोबाईलवर आणि या ठिकाणी या वेबसाईटवर यायचं आहे. ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इनसाठी 2 ऑप्शन दिसतात. तर या ठिकाणी लॉग इन करते वेळेस या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरचं लॉग इन करायचं आहे. 1 नंबरला जे आहे लॉग इन म्हणून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फक्त कृषी सहाय्यक लॉग इन करू शकतो. ते कृषी सेवकासाठी लॉग इनसाठी आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 नंबरच्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. ते कट करा आणि स्टेटसवर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करा. तर या ठिकाणी साईट थोडी स्लो चालत आहे. साईटवर लोड जास्त असल्यामुळे
तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकताना व्यवस्थिशीर आधार नंबर टाकून घ्या, नाहीतर तुमची KYC होणार नाही. तर आधार नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्चा व्यवस्थितशीर जशाचा तसा टाकून घ्या. व या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, एक OTP आणि एक बायोमेट्रिक. या ठिकाणी OTP टाकून बघा तुम्ही अगोदर तुमच्या मोबाईलवर. जर OTP जात असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. जर OTP जात नसेल तर मग तुम्हाला CSC सेंटरवर जावं लागणार आहे, कारण आपल्याकडे बायोमेट्रिक डिव्हाइस नसते घरी. तर या ठिकाणी बायोमेट्रिक डिव्हाइसवर क्लिक केल्याच्यानंतर सेम प्रोसेस आहे मित्रांनो दोन्ही पण. आणि या ठिकाणी कॅप्चरवर क्लिक करायचं आहे, TVID यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फिंगरप्रिंट त्या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे. आणि OTP जर आला असेल तर OTPवरून सुद्धा तुम्हाला दोन्ही प्रकारे अशीच एक पावती भेटणार आहे, रिसिप्ट. तर तुम्ही दुकानदार असाल तरी रिसिप्ट काढून देऊ शकता, आणि स्वतः केले असेल तर रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून ठेवा. या ठिकाणी तुमचं नाव व तुमचा गट नंबर, खाते क्रमांक, किती क्षेत्र आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अनुदानाची किती रक्कम मिळणार आहे, या ठिकाणी अशी सर्व माहिती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर PM किसान योजना नोंदणीमध्ये एक मोठा बदल केलेला आहे. तर या नोंदणीसाठी आपल्याला काय काय कागदपत्रे लागणार आहेत, महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागणार आहेत, ते सर्व आपण पाहणार आहोत. पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत. महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रसिद्धीपत्रक म्हणजेच मित्रांनो GR, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजना, स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती. तर नोंदणी करण्यासाठी तुमची आपल्याला कशी पद्धत वापरायची आहे, काय नाही, ते सर्व याच्यामध्ये आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच PM किसान योजना नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे व सर्व कागदपत्रे 200 KBच्या आत फाईल मर्यादित अपलोड करावी. तर यामध्ये जे तुमचे काही डॉक्युमेंट आहेत ते 200 KBच्या आत पाहिजे, तरच तुमचे डॉक्युमेंट अपलोड होणार आहे. तर मित्रांनो, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते आपण पाहू. तर यामध्ये नंबर 1ला मागील 3 महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सहीचा 7/12 उतारा. ते डिजिटल असले तरी चालते, नाही तर मग तलाट्याची सही पाहिजे मागील 3 महिन्याच्या आतील. नंबर 2 जमीन नोंदीचा फेरफार. लाभार्थ्याच्या नावे जमीन धारणा 1/2/2019 पूर्वीची असणे आवश्यक आहे. अपवाद वारसा हक्काने झालेले जमीन हस्तांतरण. तर म्हणजेच 1/2/2019च्या अगोदर तुमच्या नावाने जमीन पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही 2019च्या नंतर जर जमीन घेतलेली असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. तर वारसाप्रमाणे जर चालत आलेली असेल तर त्या ठिकाणी ते चालू शकते. तर नंबर 3, वारसा नोंद फेरफारवर मदत दिनांक 1/2/2019 नंतरची असल्यास त्यांच्या नावावरून वारसाने जमीन आली, त्याच्या नावे जमीन आलेला असलेला फेरफार सोबत जोडावा. तर वारसाने जमीन लावलेली असेल तर तो फेरफार, जे काही डिजिटल 7/12 आहे, असे पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. तर नंबर 4मध्ये पती पत्नी व 18 वर्षाखालील अपत्यांचे आधार कार्ड. पती आणि पत्नी आणि 18 वर्षाखालील मुलांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावेत. वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंती सदर लाभार्थ्यांना मान्यता मिळेल. म्हणजे सर्व कागदपत्राची पडताळणी होईल आणि नंतरच तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. तर अशा प्रकारे हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. तर या ठिकाणी लाभार्थी अपत्र मागं घेण्याची कार्यपद्धती. तर यामध्ये काय काय आपण पाहू. जर तुम्हाला अर्ज मागे घेण्याची कार्यपद्धती. अपात्र मागे घेण्याच्या विविध नमुन्यातील अर्ज. नंबर 1,
नंबर 2मध्ये लाभार्थ्याचे पोर्टलवरील स्टेटस अपडेट, जे काय तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी तुमची जी पावती आहे म्हणजे पोर्टलवर जी प्रिंट येईल ती या ठिकाणी घ्यायची आहे. नंबर 3 आधार कार्ड पती पत्नी व 18 वर्षाखालील अपत्य यांचे. दुसरं परिशिष्ट व कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले. परिशिष्ट नवीन 7/12 व अट उतारा डिजिटल किंवा तलाठी यांचा. वरील प्रमाणे जमीन नोंदीचा फेरफार, वारसा नोंदीचा फेरफार. वरील सर्व अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे 2 प्रती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावीत. अधिक माहितीसाठी आपल्या गावाच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. एकदम सोपं आहे मित्रांनो. जर कोणाला नवीन PM किसानची नोंदणी करायची असेल तर करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत, जास्त पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे तर कंपनीला क्लेम कसं करायचं. तर यासाठी तुम्हाला या ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्याच्यानंतर क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन सर्च करा. सर्च केल्याच्यानंतर इन्स्टॉल करून ओपन करा. या ठिकाणी ओपन केल्याच्यानंतर सुरुवातीला लँग्वेज चेंज करून घ्या. मी मराठी करतो. तर लँग्वेज चेंज केल्याच्यानंतर तुम्हाला 3 नंबरला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा याच्यावर क्लिक करा. पीक नुकसान यावर क्लिक करा. पीक नुकसानची पूर्वसूचना यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर OTP आलेला आहे. OTP टाकून घ्या. टाकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हंगाम खरीप ठिकाणी वर्ष 2024 तर योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि तुमचं राज्य महाराष्ट्र आणि निवडा या बटनावर क्लिक करा. स्त्रोत तुम्ही कोण्या ठिकाणी तुमचा पीक विमा भरला होता, CSC केंद्रावर किंवा बँकमध्ये, तर मी CSC केंद्रावर भरलेला आहे. या ठिकाणी तुमचा पॉलिसी क्रमांक टाकायचा आहे जो पावतीच्या वर असतो, अर्ज क्रमांक. तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या. व्यवस्थित टाकल्याच्यानंतर यशस्वी या बटनावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर पॉलिसी क्रमांक यावर तुम्ही क्लिक करा. या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे. माहिती व्यवस्थित आहे का बघून घ्या. या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर घटनेचा प्रकार कशामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झाले आहे, तर ॲक्सिस रेनफॉल जास्त पावसामुळे झालेला आहे. या ठिकाणी क्लिक करा. घटनेचा दिनांक ज्या दिवशी पाणी जास्त पडलं तो दिनांक या ठिकाणी निवडा. व घटनेच्या वेळेस पिकाचा टप्पा म्हणजे पीक उभं होतं का कापलेलं होतं, स्टँडिंग क्रॉप उभा असेल तर या ठिकाणी टक्केवारी टाका. किती टक्के नुकसान झाले आहे, 85. ठिकाणी शेरा काही नाही टाकलं तरी चालते. खाली तुम्हाला एक फोटो अपलोड करायची आहे पिकाची. तर फोटोवर आपण क्लिक करू. तर फोटोवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची लाईव्ह फोटो घ्यायची आहे. अशा प्रकारे लाईव्ह फोटो घेतल्यानंतर खाली एक छोटासा व्हिडिओ पण अपलोड करू शकता. व खाली सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर हा तुम्हाला एक डॉक्युमेंट ID येणार आहे. आज आपण माझ्या शेतकऱ्याचा आहे, अन्नदाता मायबाप शेतकऱ्याचा आहे. आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची 6,000 आपली 6,000 12,000 जी आहे ती 12,000 सन्मान योजना वर्षाला 15,000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला. आणि त्याचबरोबर MSP वर 20% अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय. त्याचबरोबर 3रं कलम जे आहे, या राज्यामध्ये कोणी उपाशी झोपणार नाही, प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचं वचन देखील आम्ही या ठिकाणी देतोय. हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणी भुकेला राहता कामा नये ही आमची प्रामाणिक भावना आहे. त्याचबरोबर
चौथं जे आहे वृद्ध पेन्शन धारकांना 1500 रुपयावरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं या ठिकाणी वचन आम्ही देतोय. त्याचबरोबर पाचवी जी आहे हे जसं बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता, ते देखील आम्ही त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करतोय. बांधवांनो आणि भगिनींनो, त्याचबरोबर 6वं एक आमचं कलम आहे ते 25 लाख रोजगार निर्मिती. विरोधक म्हणतात नोकऱ्या, बेकारी. अरे सरकारने आपल्या 10 लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणारं देशातलं पहिलं राज्य आहे आपलं, आणि त्यामध्ये 25 लाख रोजगार निर्मिती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये महिन्याला विद्या वेतन म्हणजे स्टायपंड देण्याचा देखील निर्णय आपण घेतोय. त्याचबरोबर 7वं कलम आहे 45,000 गावात पांदन रस्ते बांधणार, म्हणजे शहराचा विकास होत असताना गावाचाही विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. तर त्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात पांदन रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतोय. 8वं कलम आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना रुपये 15,000 आणि सुरक्षा कवच देण्याचा आपण निर्णय घेतलाय. त्यांना विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय आणि महिन्याला 15,000 रुपये वेतन ते काढलं आहे. त्याचबरोबर 9वं जे आहे हे सर्वसामान्यांसाठी, मग अगदी गरिबापासून मध्यमवर्गीयापासून सगळ्यांनाच हे लाभदायक होईल. वीज बिलामध्ये 30% कपात करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतोय. यामध्ये सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचा निर्णय आपण घेतलाय. आता मगाशी अजितदादांनी सांगितलं शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देण्याचा निर्णय आपण घेतलाय. त्यासाठी या बिलाचं देखील शेतकऱ्यांना आपण अगोदरच 7.5 HP पंप चालवणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलाय. 0000 बिल आता सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करतो. आणि त्याचबरोबर 10वं जे आहे सरकार आपल्या स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 2029 हे 100 दिवसाच्या आत सादर करण्याचं देखील या ठिकाणी वचन आपल्या या 10 कलमी कार्यक्रमामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, हे फक्त ट्रेलर आहे. सविस्तर वचननामा आपला लवकरच आपल्या समोर येईल. परंतु हे जे करण्याचं धाडस आपल्या सरकारने दाखवलंय, कारण हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्य गोरगरिबांचं हे सरकार आहे. आणि या गोरगरिबांच्या सरकारमध्ये लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना, मुलींचं मोफत शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील ज्यांना व्हायचं आहे त्यांना देखील पूर्ण मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतला. आज लेख लाडकी लखपती योजना आपण घेतली. आज अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले. लेख लाडकी लखपती योजना, मुलीचा जन्म झाला 5,000, मुलगी पहिलीत गेली 6,000, मुलगी 5वीत गेली 7,000, मुलगी 11वीत गेली 8,000, आणि त्या मुलीचं 18 वर्ष झाल्यावर 1 लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा होणार. हे सरकारचं काम आहे.